तुम्हीही दिवसातले 6 ते 8 तास बसून असता का? म्हणजे ते कुठल्याही निमित्ताने असो, स्टडीच्या निमित्ताने असो किंवा ऑफिसच्या निमित्ताने असो किंवा अन्य कुठल्याही कारणाने जर आपले काम हे बैठे स्वरूपाचे असेल, तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की आपलं शरीर हळू-हळू या सवयीमुळे डॅमेज होत आहे किंवा आपल्या ज्या कार्याचे स्वरूप आहे, त्यामुळे आपले शरीर हे डॅमेज होत चाललं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जरी आता आपणास काही वाटत नसले, तरी पुढील 5 ते 10 वर्षामध्ये याच्या परिणामस्वरूप अनेक दुष्परिणाम आपल्याला बघायला हे मिळू शकतात. तर बॅक पेन असेल किंवा निक पेन असेल किंवा स्लिप डिस्क असेल किंवा सायटिका असेल, हे प्रकार आपल्यासोबत देखील पुढे चालून होऊ शकतात. आणि सर्वात मोठी चूक हीच होती, की आपल्याला ह्या गोष्टी वेळेस लक्षात येत नाही. जेव्हा केव्हा आपले कामाचे स्वरूप हे पूर्णतः बैठे असते किंवा एक जागी आपण बसून असतो आपल्या कामाच्या स्वरूपात, त्यावेळी आपण या गोष्टीला इग्नोर करतो. त्यावेळी आपल्या ही चूक लक्षात येत नाही आणि त्याचे परिणामस्वरूप पुढे चालून आपल्याला यापैकी कोणतेही आजार हे होऊ शकतात किंवा याची शक्यता ही खूप जास्त प्रमाणात वाढलेली असते. आजच्या काळात सिटिंग जॉब किंवा बैठे कामकाज हे एक प्रकारे न्यू स्मोकिंगच झालेलं आहे. तर होतं काय, अनेक फील्डमध्ये किंवा अनेक क्षेत्रामध्ये बैठे जॉबलाच प्रेफरन्स जास्त प्रमाणात असतो, ज्यामध्ये आपण एकदा बसलो की लगातार 5 तास 6 तास किंवा काही काही क्वचित 8 तास देखील लोक एका जागी बसून राहतात. परंतु याच्या परिणामस्वरूप अनेक भयंकर अशी दुष्परिणाम पुढे चालून आपल्याला बघायला मिळू शकतात. आणि यापासूनच जर आपण दुर्लक्ष करत राहिलो या गोष्टींकडे, तर आपण देखील त्याच्या तावडीत सापडण्याची शक्यता दाट असते. तर आपल्या स्पाईनला नॅचरल कर्व्स असतात, परंतु जेव्हा आपण तासंतास बसतो त्यावेळी ते कर्व डिस्टर्ब होतात. आणि थोडक्यात आपल्या स्पाईनला नॅचरल स्वरूपात काही कर्व असतात. आणि जेव्हा केव्हा आपलं काम हे बैठ्या स्वरूपाचं असतं, ज्यामध्ये आपण लगातार अनेक तासंतास बसून असतो, त्यावेळी हे कर्व डिस्टर्ब झालेले असतात. आणि या कर्वमुळे किंवा स्पाईनच्या फंक्शन असे असते की ते आपल्याला बॅलन्स आणि सपोर्ट आपल्या बॉडीला देत असते. त्याचे महत्त्वाचे फंक्शन हे आहे की ते आपल्याला बॅलन्स आणि सपोर्ट देखील देत असते. आणि ज्यावेळी आपण लगातार बसून असतो किंवा आपण बैठ्या स्वरूपाचे काम करतो, त्यावेळी हे कर्व डिस्टर्ब झालेले आपल्याला दिसू शकतात. जेव्हा केव्हा आपण लगातार बैठ्या स्वरूपाचे काम हे करत असतो, त्यावेळी त्याच्या परिणामस्वरूप आपल्या बॉडीच्या मसल ह्या वीक होतात. थोडक्यात मसलमध्ये आपल्याला विकनेस पाहायला मिळू शकतो. तसेच आपल्या बॉडीमध्ये स्टिफनेस देखील वाढलेले ते आपल्याला लक्षात येते. जेव्हा केव्हा आपण बैठ्या स्वरूपाचे काम करतो, त्यामध्ये सर्वप्रथम मसल्स ह्या वीक होतात, तसेच बॉडीमधील स्टिफनेस देखील आपल्याला वाढलेला दिसतो. आणि त्यासोबतच आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड सर्क्युलेशन असते ते देखील आपल्याला एक प्रकारे वीक झाल्याचे दिसून येते. याचाच अर्थ हा की हळूहळू आपली बॉडी ही डॅमेज होण्यास सुरुवात होत असते. तर आता आपण काय करूयात की सोप्या भाषेत समजून घेऊयात की नेमकं होतं काय जेव्हा आपण वारंवार बसतो. आपल्या स्पाईनमध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये डिस्क असतात आणि ह्या डिस्क एक प्रकारे शॉक ॲब्झॉर्बरचं काम करत असतात. आणि जेव्हा केव्हा आपण उभे असतो किंवा आपण स्टँडिंग पोझिशनला असतो, त्यावेळी ह्या डिस्कवरती जो प्रेशर असतो तो इव्हनली म्हणजे समान स्वरूपात पसरलेला असतो. म्हणजे सर्व डिस्कवर सेम प्रेशर अप्लाय झालेला असतो जेव्हा केव्हा आपण स्टँडिंग पोझिशनला असतो त्यावेळी. परंतु जेव्हा केव्हा आपण बसतो किंवा अशा वाकलो जातो, त्यावेळी बाकी हा प्रेशर इक्वली डिस्ट्रीब्युट न होता हा बॅक साईडला, बॅक लोअर साईडला म्हणजे मागील खालील बाजूस जास्त प्रमाणात अप्लाय होतो. आणि याच्या परिणामस्वरूप आपल्याला पुढे चालून बॅक पेन तथा त्यापासून इतर होणारे उपद्रव देखील बघायला मिळू शकतात. तर याचाच परिणाम पुढे चालून असा होतो की आपल्या डिस्कवर प्रेशर येतो आणि याच्या डिस्कवर प्रेशर आल्यामुळे आपल्याला लोअर बॅकला कॉम्प्रेशन होतं. आणि लोअर बॅकच्या कॉम्प्रेशन सोबतच काही काहींना नेक ही म्हणजे आपली मान ही थोडक्यात पुढे झुकल्याप्रमाणे होऊ लागते. आणि याच्या परिणामस्वरूपच पुढे चालून आपली मान आणि पाठ ही आपल्याला दुखल्यासारखे हळूहळू जाणवू लागते. जे लोक बैठे काम करतात त्यांना विशेषतः एक फेज अशी येते की त्या फेजमध्ये त्यांना आपली मान आणि पाठ ही दुखल्यासारखी वाटते किंवा आपली कंबर दुखल्याप्रमाणे वाटू लागते. याचं कारणच हे आहे की आपल्या लोअर बॅकवरती प्रेशर हा जास्त प्रमाणात डिस्ट्रीब्युट होतो आणि आपण जेव्हा उभे राहतो तेव्हा तो इक्वली डिस्ट्रीब्युट असतो. त्याचे परिणामस्वरूप आपल्याला हे दिसू शकते. तुम्हालाही जर पुढील लक्षणं असतील तर तुम्ही ती इग्नोर करू नका. वेळीच त्याच्याकडे लक्ष देऊन पुढील ट्रीटमेंट किंवा पुढील लाईफस्टाईलमध्ये चेंजेस आपण अवश्य पद्धतीने केले पाहिजे. यामध्ये सर्वात प्रथम येतं ते म्हणजे जेव्हा केव्हा आपण सकाळी झोपेतून उठतो त्यावेळेस आपल्याला स्टिफनेस जर जाणवत असेल
तर ही गोष्ट आपण इग्नोर करता कामा नये. तसेच आपली मान किंवा नेक दुखणे किंवा त्यामध्ये जडपणा येणे, हे जर लक्षण आपल्याला वारंवार दिसत असेल तर ती गोष्ट देखील आपण इग्नोर करणं योग्य नाही. तसेच आपल्या बॅकमध्ये कायमच पेन होत असेल, वारंवार जर रिपीटेडली आपल्याला पेन होत असेल बॅकमध्ये, पाठीला किंवा कमरेला, तर ते देखील आपण इग्नोर करायचं नसतं. आणि त्यासोबत आपल्या पायामध्ये जर आपल्याला जळजळ होत असेल किंवा आग होत असेल किंवा आपल्या पायाला झिंजिना किंवा मुंग्या आल्याप्रमाणे जर वाटत असेल तर ती गोष्ट देखील आपण इग्नोर करू नये. बहुतेक लोकांना असं वाटतं की आपण थोडी रेस्ट घेतली की आपल्याला कदाचित बरं वाटेल, परंतु हीच सुरुवात असते पुढे होणाऱ्या मोठ्या प्रॉब्लेमची. त्यामुळे आपण अशा सिम्पटम्सला इग्नोर न करता वेळीच त्यांना ट्रीट केलं पाहिजे किंवा जे आवश्यक चेंजेस आपल्या लाईफस्टाईलमध्ये करणं आहे ते आपण आवर्जून केले पाहिजे किंवा योग्य पद्धतीनं डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. तर आता आपण बघूयात की अशा कोणत्या कोणत्या कॉमन मिस्टेक्स आहेत किंवा अशा कोणत्या कोणत्या कॉमन चुका आहेत की ज्या आपण वारंवार करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढे चालून उपद्रव निर्माण होऊ शकतो. त्यामध्ये सर्वात प्रथम चूक असते ती म्हणजे लॅपटॉप मांडीवर ठेवून बघणे. अनेक लोकांना ही सवय असते की लॅपटॉप मांडीवर ठेवून बघणे. अशा पोझिशनला आपल्या स्पाईनला किंवा आपल्या डिस्कला खूप साऱ्या प्रमाणात प्रेशर हा येत असतो किंवा डिस्टर्बन्स हा येत असतो. परिणामी पहिली चूक आहे ती म्हणजे लॅपटॉप मांडीवर ठेवून त्याचा उपयोग करणे, ही आपण टाळलेलीच उत्तम ठरते. त्यानंतर दुसरी चूक आहे, काही लोकांना अकारण वाकून बसायची सवय असते. ती लोक कारण नसताना देखील कायमच वाकून बसतात. तर जेव्हा केव्हा आपण वाकून बसतो त्यावेळी देखील आपल्या डिस्कला प्रेशर हा येत असतो आणि त्याचे परिणामस्वरूप पुढे चालून आपल्याला अनेक उपद्रव झालेले दिसू शकतात. तसेच तिसरी कॉमन चूक आहे ती म्हणजे तास आणि तास एकाच जागी बसून राहणं. ही देखील चूक अनेक लोक करत असतात. काही लोक तासनतास एकाच जागी कंटिन्युअसली बसून राहतात. तसेच आणखी एक पुढची चूक होते ती म्हणजे अनेक लोक मोबाईल हा खाली वाकून बघतात. मोबाईल बघताना जनरली मोबाईल आपल्या डोळ्याच्या सरळ रेषेत ठेवणं उत्तम असतं. जेव्हा केव्हा आपण मोबाईल बघण्यासाठी खाली वागतो तर त्याच्या परिणामस्वरूप आपल्याला डिस्कचा बॅलन्स किंवा डिस्कवरील प्रेशरचा बॅलन्स बिघडलेला दिसू शकतो. परिणामी ह्या सर्व कॉमन चुका आहेत ज्या आपण जाणीवपूर्वक टाळू शकतो. परिणामी या गोष्टींकडे आपण विशेषत्वाने लक्ष देणं हे आवश्यक आहे. तसेच आणखी एक सवय आहे ती म्हणजे चुकीच्या पद्धतीच्या खुर्चीवर बसणे किंवा ज्या खुर्चीला बॅक सपोर्ट नाही अशा खुर्चीवर तास आणि तास किंवा दीर्घ काळासाठी बसणे. ही सवय देखील एक प्रकारे धोक्याची आहे. आणि ह्या सर्व सवयी जसे जसे आपण कमी करतो तसे तसे आपल्याला होणारे उपद्रव देखील कमी होऊ लागतात. आणि या सर्व सवयी एकत्रित येऊनच आपल्या स्पाईनला हळूहळू किंवा डिस्कला हळूहळू डॅमेज करत असतात. परिणामी आपण ह्या होणाऱ्या चुका टाळणं हेच सर्वात उत्तम ठरतं. तर आता आपण बघूयात की जेव्हा केव्हा आपल्याला बैठकाम करण्याला पर्याय नसतो त्यावेळी आपण काय करू शकतो, नेमकं काय करणं योग्य राहील. त्यामध्ये सर्वात प्रथम गोष्ट येते ती म्हणजे दर 30 ते 40 मिनिटांनी आपण उठून उभं राहिलं पाहिजे. साधारणतः दर 30 ते 40 मिनिटांनी आपण जेव्हा बसलेलो असतो त्यावेळी आपण उठून उभं राहायचं आणि साधारण 1 ते 2 मिनिट चालणं देखील सफिशियंट असतं. आपण साधारणतः 1 ते 2 मिनिटाकरता थोडंसं चाललं तरी देखील योग्य ठरत असतं. तसेच दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ती म्हणजे आपण लॅपटॉप, मोबाईल किंवा कुठलाही स्क्रीन जर वापरत असू तर तो आपल्या डोळ्याच्या समान लेवलमध्ये असावा शक्यतो. त्यामुळे आपल्याला मान खाली करण्याची वेळ येऊ नये. ज्या कोणत्या स्क्रीन गॅजेट्स आपण यूज करतो त्या आपल्या डोळ्याच्या समांतर रेषेमध्ये असावात. तसेच तिसरी गोष्ट येते ती म्हणजे आपण खुर्ची किंवा चेअर जी वापरतो ती प्रॉपरली लिंब सपोर्ट असणारी किंवा बॅक सपोर्ट असणारी असावी. आणि लगातार आपण 30 ते 40 मिनिटापेक्षा जास्त वेळ बसू नये. आणि जर बसणार असलोच तर 1 ते 2 मिनिटाकरता आपण उठून उभे राहणे आणि थोडेसे चालणे हे आवश्यक असते. तसेच काही सिंपल एक्सरसाइज असतात की ज्या तुमचे फ्युचरमधील पेन टाळू शकतात. त्या आपण बसल्या बसल्या किंवा कधीही मोकळ्या वेळेत करू शकतो. अशा काही एक्सरसाइजेस आहेत. त्या एक्सरसाइजमध्ये सर्वात प्रथम एक्सरसाइज ती म्हणजे आपली मान किंवा आपली जी नेक आहे ती रोटेट करणं. हळूवारपणे आपली मान अशा पद्धतीनं रोटेट करणं ही देखील एक अत्यंत महत्त्वाची एक्सरसाइज आहे. त्यानंतर दुसरी एक्सरसाइज असते ती म्हणजे आपले शोल्डर रोटेशन करणं किंवा आपले जे खांदे आहेत त्याला हळूवारपणे रोटेट करणं. ही देखील एक्सरसाइज अत्यंत उपयुक्त ठरू शकते. तसेच त्यासोबत तिसरी एक्सरसाइज आहे ती म्हणजे बॅक एक्सटेन्शन. आपल्या बॅकला एक्सटेन्शन देणं. ही देखील एक्सरसाइज आपल्याला
पुढील होणाऱ्या पेनपासून वाचवू शकते. परिणामी आपल्या लाईफमध्ये केलेले छोटेसे बदल हे पुढे होणाऱ्या संभाव्य मोठ्या धोक्यांपासून आपल्याला नक्की वाचवू शकतात. तर आपण करायचं काय आहे, तर थोडेसे लाईफस्टाईल चेंजेस करायचे आहेत आणि काही छोटेसे एक्सरसाइज जर आपण त्यामध्ये ऍड करत असू तर पुढे होणारा धोका किंवा पुढे होणारा जो काही तीव्र वेदना आहेत किंवा पेन आहे त्यापासून आपण आपली स्वतःची रक्षा किंवा आपला बचाव हा करू शकतो. तसं केवळ बसणेच नाही किंवा आपली बैठकीची पद्धत किंवा बैठकीची वेळ हीच नाही, तर आपल्या झोपण्याची पद्धत देखील आपल्याला होणाऱ्या बॅक पेनसाठी चांगल्यापैकी जबाबदार असू शकते. यामध्ये सर्वात प्रथम आपण करायचं काय आहे, तर आपण जो काही पिलो झोपण्यासाठी आपल्या डोक्याखाली घेत असतो तो खूप उंच नसावा, तो मिडियम साईज असावा आणि प्रॉपर मटेरियलचा बनलेला असावा. तसेच दुसरी गोष्ट येते ती म्हणजे आपण एक तर साईड स्लिपिंग केली पाहिजे किंवा बॅक स्लिपिंग केली पाहिजे. ह्या पद्धतीने आपण झोपलं पाहिजे. तसेच आपण झोपताना कुठल्याही पद्धतीचे जाड पद्धतीचा पिलो हा घेऊ नये. या बाबतीत आपण कटाक्षाने पाळले पाहिजे. तर हे केलेले छोटेसे बदल पुढे चालून आपल्याला खूप साऱ्या होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून वाचवायचे कारण बनू शकतात. तुम्हीही जर सिटिंग जॉब करत असाल किंवा अशा पद्धतीचं बैठक काम तुमचं असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि जे आपले मित्र सिटिंग जॉब करत असतील त्यांना शेअर करायला आणि सांगायला विसरू नका. तसेच केवळ व्हिडिओ सेव्ह करून थांबू नका, तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये जे काही मी चेंजेस आता आपल्याला सांगितले आहेत ते छोटे छोटे चेंजेस आपण आवर्जून करा, जेणेकरून पुढे चालून जे धोके आपल्याला होणार आहेत की पुढे चालून जो आपल्याला बॅक पेन किंवा इतर त्रास आपल्याला होणार आहे त्यापासून आपला बचाव होऊ शकेल. आणि इथून पुढे देखील अशाच व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.